नमस्कार. स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की मी रोज नित्यसेवा का करायची? एक दिवस सेवा नाही केली तर काय फरक पडतो? स्वामींना आपल्या सेवेची खरंच गरज आहे का? तर मित्रांनो, स्वामींना आपल्या सेवेची गरज नाही, पण आपल्याला स्वामींच्या सेवेची गरज आहे. नित्यसेवा म्हणजे फक्त आरती, जप किंवा पोथी वाचणं नाही. नित्यसेवा म्हणजेच स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे. अनेक भक्त रोज सकाळी किंवा संध्याकाळी नामस्मरण करतात. आरती, तारक मंत्र आणि प्रार्थना करून स्वामींशी आपले नाते अधिक दृढ करतात. आपण रोज जेवतो, पाणी पितो, मोबाईल चार्ज करतो, कारण त्या गोष्टींशिवाय आपलं शरीर किंवा जी काही साधनं आहेत ती चालत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे नित्यसेवा ही आपल्या मनाची आणि आत्म्याची ऊर्जा आहे. तर तुम्हीच कल्पना करा, एक झाड आहे. रोज त्याला पाणी मिळालं तर ते हिरवेगार राहते. पण जर काही दिवस त्याला पाणी नाही दिलं तर ते कोमजू लागतं. आपल्या श्रद्धेचंही तसंच आहे. रोजच्या रोज नित्यसेवेने श्रद्धा जिवंत राहते. अनेक जण म्हणतात, माझ्याकडं वेळ नाही. का? तुमच्याकडे वेळ नाही, पण विचार करा, जर मोबाईलसाठी तुमच्याकडे तासनतास वेळ असतो, सोशल मीडियासाठी तुमच्याकडे वेळ असतो, पण दिवसातले फक्त 10 मिनिटं स्वामींसाठी काढायला तुम्ही तयार नसता. नित्यसेवा म्हणजेच वेळेचा अपव्यय नाही, तर आयुष्याची गुंतवणूक आहे. जेव्हा आपण स्वामींचे नाव घेतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक विचार हळूहळू कमी होऊ लागतात. मन शांत होतं. अनेक भक्त नामस्मरणाला मानसिक स्थैर्य आणि धैर्याशी जोडतात. आपल्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण तणावाखाली आहे. कोणाला पैशांची चिंता आहे, कोणाला नोकरीची आहे, कोणाला घरातील समस्या आहेत, कोणाला आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे. अशा वेळी नित्यसेवा म्हणजे मनाला मिळणारा आधार आहे. स्वामींच्या चरणी बसून 2 मिनिटं जरी नामस्मरण केलं तरी मनाला एक वेगळीच शक्ती मिळते. मित्रांनो, नित्यसेवा केल्याने समस्या लगेच संपत नाहीत किंवा लगेच नाहीशा होत नाहीत, पण त्या समस्यांना सामोरं जाण्याची जी ताकद असते ना, ती आपल्याला नक्कीच यातून मिळते. जसं की समुद्रातील जहाजाभोवती कितीही मोठ्या लाटा असल्या तरी त्याचा नांगर मजबूत जर असला तर जहाज स्थिर राहतच ना. तसंच आपल्या आयुष्याचा नांगर म्हणजेच नित्यसेवा आहे. तर नित्यसेवा आपल्याला शिस्त शिकवते. रोज एकाच वेळी उठणं किंवा स्वामींचं दर्शन घेणं, आरती करणं, तारक मंत्र म्हणणं, ही सवय आपल्याला आपले जीवन अधिक सकारात्मक बनवते. शास्त्रामध्ये नित्यकर्म आणि दैनंदिन उपासनेचे महत्त्व इतके सांगितले आहे की नियमित साधना मन शुद्ध करण्यास आणि ईश्वराशी नाते दृढ करण्यास मदत करते. तर कधीकधी आपल्याला वाटतं की स्वामी आपलं ऐकत नाहीत, पण मित्रांनो, खरंच स्वामी आपलं ऐकत नाहीत का? आई आपल्या मुलावरती प्रेम करते म्हणून ती प्रत्येक मागणी लगेच पूर्ण करत नाही. काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच मिळतात. स्वामीही तसेच आहेत. ते आपल्याला योग्य वेळी योग्य ते देतात. म्हणूनच सेवा करताना अपेक्षा ठेवू नका. सेवा करा, प्रेमाने सेवा करा, श्रद्धेने सेवा करा, समर्पणाने नित्यसेवा म्हणजे स्वामींकडील मागणं नाही, तर स्वामींना स्वतःला अर्पण करणं आहे. आज अनेक भक्त सांगतात की नित्यसेवा सुरू केल्यानंतर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाले. काहींना मानसिक शांती मिळाली, काहींना आत्मविश्वास मिळाला, काहींना संकटाचे सामना करण्याची शक्ती मिळाली. हे सगळं काही स्वामींच्या कृपेचेच अनुभव आहेत. मित्रांनो, जर तुम्ही आजपर्यंत नित्यसेवा सुरू केली नसेल तर उद्याची वाट पाहू नका. आजपासून सुरुवात करा. फक्त 5 मिनिटं श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून म्हणा. हळूहळू 5 मिनिटाचे 10 मिनिटं होतील, 10 मिनिटाचे 20 मिनिटं होतील.
आणि एक दिवस तुम्हालाही जाणवेल की नित्यसेवा ही तुमच्या जीवनाची गरज बनली आहे. शेवटचं एवढंच सांगते, संकटात स्वामी आठवणं ही भक्ती आहे, पण सुखातही स्वामी आठवणं ही खरी नित्यसेवा आहे. चला तर मग मनापासून एकदा बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.